आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। विजय शिवतारे दौंड दौरा अर्धवट सोडून पुण्यामध्ये परतले। अचानक तब्येत बिघडल्याने पुण्यामधील रुबी हॉलमध्ये उपचारासाठी दाखल। दीपक केसरकर आणि खासदार राहुल शेवाळेंनी पुण्यामधल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये घेतली विजय शिवतारेंची भेट। शिवतारेंची प्रकृती ठीक नसल्याची केसरकरांची माहिती, तर राजकीय चर्चा झाली नसल्याची केसरकरांची प्रतिक्रिया। मात्र शिवतारे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम, सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा। निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार। निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार। देशभरात 6 ते 7 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता, तर महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 टप्प्यामध्ये निवडणूक होण्याचा अंदाज। राजकीय पक्षांना प्रचारासाठी एकच महिना वेळ मिळणार। 18 एप्रिलला पहिला टप्पा, तर मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता। महाविकास आघाडीमधील 42 जागांचं वाटप निश्चित। 6 जागांवरील चर्चा अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती। 17 मार्चनंतर मवियाचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता, तर वंचितबाबतही रणनीती ठरल्याची माहिती। मवियाकडून वंचितला 4 जागांचा प्रस्ताव। वंचितनं मवियाच्या प्रस्तावावर त्यांचा निर्णय कळवावा, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। निवडणुकांसाठी आमची पूर्ण तयारी, आचारसंहिता लागत असेल तर चांगली गोष्ट, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर राहुल गांधींच्या सभेला कुठेही अडचण येणार नसल्याचं वडेट्टीवारांचं विधान। महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून कोणताही तिढा नाही। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तयार असल्याची नाना पटोले यांची माहिती, तर राहुल गांधींच्या सभेचं आंबेडकरांना निमंत्रण दिलं असल्याची पटोले यांची माहिती। भाजपकडून महायुतीच्या प्रचाराचे मेगा प्लॅनिंग सुरू। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी शहा योगींच्या सभा होणार। सभांच्या नियोजनासाठी महाविजय 2024च्या बैठकीमध्ये चर्चा। शरद पवारांचे बॅनर, आम्ही सदैव पवार साहेबांसोबत अशा आशाचे बॅनर। बाप तो बाप होता है बॅनरवर उल्लेख। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जनतेला उद्देशून पत्र। मोदींच्या पत्रामध्ये सर्वसामान्यांसाठी केलेल्या योजनांचा उल्लेख। मला विश्वास आहे येत्या काळामध्ये आम्हाला आपला सहयोग मिळेल, पत्रातून मोदींचं आवाहन। भाजप खासदार संजय काका पाटलांच्या उमेदवारीला भाजपच्याच माजी आमदाराचा विरोध। माजी आमदार विलासराव जगतापांकडून विद्यमान खासदारांना विरोध। जनतेचा कौल डावलून संजय काका पाटील यांना उमेदवारी दिल्याचा आरोप। कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा। मंडलिक गटाचा कोल्हापूरमध्ये मेळावा, उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा, कार्यकर्त्यांचा आग्रह। कोल्हापुरात शाहू महाराजांच्या प्रचारासाठी संभाजीराजे मैदानात। संभाजीराजेंकडून कोल्हापूरमधल्या आजरा चंदगडमध्ये भेटीगाठी। शाहू महाराजांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणेआधीच प्रचार। सुप्रिया सुळेंसाठी सुनंदा पवारांसह सई पवारही प्रचाराच्या मैदानात। सुनंदा पवार या रोहित पवारांच्या आई, तर सई पवार बहीण। इंदापूरच्या काळाशी गावामध्ये सुनंदा आणि सई पवारांचा प्रचार। काहींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। मुंबईकर काहींच्या दातांचं ऑपरेशन नक्की करतील म्हणत ठाकरेंना खूचक टोला। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला? मंत्री छगन भुजबळांचा सवाल। काही दिवसांपूर्वी नाशकात श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा। जयंत पाटील फडणवीसांसह अनेकांच्या संपर्कात। जयंत पाटलांचं अगोदर फायनल होऊ द्या, छगन भुजबळ यांच्या दाव्यानं खळबळ। सोमवारी मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील, आश्चर्य वाटेल असे अनेक जण आमच्याकडे येतील, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा दावा। रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे लढत नाही, मी आणि रोहिणी रावेरमधून लढणार नसल्याचं एकनाथ खडसेंकडून स्पष्ट। मात्र रावेरची जागा राष्ट्रवादीची असल्याचा दावा कायम। पवारांनी बीड 20 तारखेला मतदारसंघाची बैठक बोलावली। बजरंग सोनावणेंचा शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता। सोनावणे पंकजा मुंडेंविरोधात लढणार असल्याची चर्चा। पुण्यामध्ये पिंपरी महापालिकेचा कारभार आता पेपरलेस होणार। आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते जीएसआय सक्षम ERP प्रणालीचं अनावरण। कार्यप्रणालीनुसार पालिकेच्या विविध 35 विभागांचं कामकाज ऑनलाईन चालणार। नवी मुंबईमध्ये दुकानामधील तांदळाची पोती अंगावर पडल्यानं महिला जखमी, सुदैवानं महिला बचावली। एपीएमसी धान्य मार्केटमध्ये साफसफाई करत पोत्यांचा ढीग कोसळला, घटना सीसीटीव्हीत कैद। अंबरनाथकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार मुक्तता। ठाण्याच्या अंबरनाथ शहरामधल्या वाहतुकीला मिळाला ग्रीन सिग्नल। अंबरनाथ नगरपालिकेतर्फे शहरामध्ये वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी 10 ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवणार। उल्हासनगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। उल्हासनगर शहरामधील अनधिकृत विकास कामं फक्त 10% भोगवटा शुल्क भरून नियमित होणार। उल्हासनगर शहरामधील लाखो नागरिकांना दिलासा। नवी मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते कार्यक्रम संपन्न।